आपल्या संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे आणि भाऊसाहेब महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आपण श्रावण मासामध्ये दासबोध ग्रंथाचं पारायण करतो. दासबोध ग्रंथ आपण त्याला श्रावण सप्ताह असं म्हणायचं म्हणून, परंतु श्रावण मासामध्ये पवित्र मास म्हणून, सर्व मासामध्ये पवित्र मास श्रावण मास म्हणून, ह्या मासामध्ये जे तुम्ही काही अध्ययन करा, श्रवण करा, साधन करा, त्याचा परिपूर्ण तुमच्या देहमनावर परिणाम होतो आणि त्याची अत्यंत गरज आहे. कारण प्रत्येक मनुष्य मायेच्या अंमलाखाली जीवन जगत असतो. माया फसली आहे, भुलवते आणि दुःखात लोटते. म्हणून आपल्यामध्ये विवेक पाहिजे आणि विवेक येण्यासाठी ज्ञान पाहिजे. कसलं ज्ञान पाहिजे? सत्य असत्याचं. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याचं ज्ञान पाहिजे. सार असार म्हणजे सत्य असत्य, नित्य अनित्य म्हणजे सत्य असत्य. आपल्याला त्याची परीक्षा नसल्यामुळे आपलं मन भुलतं आणि जे जे आवडतं मनाला त्याच्या मागे आपण लागतो आणि ते अंगीकारतो. आताच म्हणालो असं मायेचा स्वभाव आहे फसवा. उंदरा मांजराचा खेळ आहे. जग आणि तुम्ही स्वतः, किंवा साप आणि मुंगूस त्याचा खेळ आहे. मायेचं कसं आहे? लोक सगळेजण जगामध्ये सुखासाठी धडपडत आहेत. लोकांना सुख पाहिजे आहे, शांती पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे आणि मोक्षमुक्ती पाहिजे. पण लोकांची चुकीची कल्पना आहे. कुठल्या तीर्थाला गेलो की ते भेटणार आहे, अमक्या एक देवाला भजलो की भेटणार आहे. खोटी कल्पना आहे. असं काही होणार नाही. हा जन्म संपेल. जगात एवढी तीर्थ आहेत आणि एवढे देवी देवता आहेत, एवढी व्रतवैकल्य आहेत, या जन्मात पुरी होणारी नाही आहे आणि त्याचा काही उपयोग नाही. उपयोग एकाच गोष्टीमध्ये आहे, एका गोष्टीमुळे आहे, ते म्हणजे आत्मशोध, आत्मज्ञान. आत्मज्ञान असेल तर जीवनामध्ये सुख आहे, शांती आहे, समाधान आहे आणि मोक्षमुक्ती पण आहे. आणि म्हणूनच आपल्या सद्गुरूंनी किंवा अनेक संतांनी सुद्धा वेद, श्रुती, स्मृती, उपनिषद प्रमाणित ग्रंथ आहेत. जसे गीता आहे, भागवत आहे, वशिष्ठ आहे, अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांनी हेच सांगितलेलं आहे, आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय सगळे ज्ञान आहे ते तुमचे व्यर्थ आहे. आत्मज्ञान असेल तर सर्व ज्ञानाला महत्त्व आहे, नाहीतर सर्व ज्ञान आहे भौतिकाचं आहे, भौतिक मायेने भरलेलं आहे आणि परत ते आपल्याला अडचणीत आणणार आहे. म्हणून आत्मज्ञान पाहिजे. आणि आत्मज्ञानासाठी हा दासबोध आहे तो उत्तम आहे असं भाऊसाहेब महाराजांना वाटलं. म्हणून भाऊसाहेब महाराजांनी आपल्या संप्रदायाचा तो प्रमाणित ग्रंथ म्हणून नेमला आणि त्याचं श्रावण मासामध्ये आपण श्रवण करतो. श्रावण मास कसं, शब्द कसा आहे? श्रवण पाहिजे. लोक श्रवण फार कमी करू इच्छितात. कधी कधी अहंकार असतो, मला सगळं माहीत आहे, मी काय ऐकायचं, मला काय गरज आहे, मला सगळं येतं, मला सगळं माहीत आहे, अशा कल्पनेमध्ये लोक राहतात. पण श्रवण आहे त्याच्याशिवाय ज्ञान नाही. पण ते श्रवण कोणाचं करायचं, कशाचं करायचं? तर ते श्रवण जे करायचं ते परमात्म्याचं करायचं.
मग ते परमात्मा आहे कसा? तो निर्गुण निराकार आहे, निश्चळ आहे, शाश्वत आहे, अखंड आहे, अबाधित आहे. त्याला परब्रह्म असं म्हणतात. सर्व देवाधिकांना देव पण जे प्राप्त झाले ते त्यांच्या आतमध्ये असणारं परब्रह्म स्वरूप त्यांनी जाणलं, ओळखलं आणि ते होऊन राहिले. त्याच्यामुळे त्यांना देवपणा प्राप्त झाला. ते बोलायचे, ते खरं व्हायचे. त्याने आशीर्वाद दिला तर तो खरा व्हायचा. भक्ताला संकटातून निरया पार करून द्यायचे. अनेक चमत्कार घडवायचे. कारण का? त्या परब्रह्माची एकले या जगावर सत्ता चालते. ते परमस्वरूप त्याला प्राप्त झालेलं असतं आणि म्हणूनच ते करत होते. आपण फक्त त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्या मूर्त्या त्यांना बोलतो, पण ते कुठून आले, कसे आले, त्यांना हेच आकार रंगरूप कसा मिळाला याचा अभ्यास करत नाही. मग तुम्हाला काय प्राप्त होणार? एखाद्या ऑफिसामध्ये मोठ्या ऑफिसरकडे तुमचं काम आहे, तुम्ही इमारतीसमोर जाऊन नुसते बसले, तुमचं काम होणार आहे का? किंवा तुम्ही कोणी जर हैरागैरा शिपाई आहे, क्लार्क आहे, त्याला भेटले, तुमचं काम होणार आहे का? तुम्ही त्या मोठ्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलं पाहिजे आणि तेव्हा तुमचं काम होणार आहे. तो सुप्रीम आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. परब्रह्म या शब्दाचा अर्थ असा आहे, पर म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, एकलच एक. तो खरा देव आहे, तो खरा परमात्मा आहे. बाकी त्याचे स्वरूप ज्यांनी जाणलं ते परमात्मा स्वरूप झाले, त्यांना त्याची सत्ता प्राप्त झाली म्हणून ते पूजेला लागले. त्यांचं नुसतं देव किंवा त्यांची मूर्ती किंवा त्यांचं प्रतिमा पूजून काही प्राप्त होणार नाही. प्रतिमा पूजताना हे परब्रह्म स्वरूप निर्गुण निराकार या देहामध्ये प्रकट झाले होते म्हणून मला पूजायचं, कारण मला ह्याच्यासारखं व्हायचं आहे. हा हेतू पाहिजे. हे ज्ञान मिळण्यासाठी श्रवण पाहिजे. आता जे श्रवण सांगितलं, श्रवण कशाचं करायचं आहे? जे प्रमाणित ग्रंथ आहेत त्याचं श्रवण करायचं आहे. जे शास्त्रोक्त ग्रंथ आहेत त्याचं श्रवण करायचं आहे. दासबोध भाऊसाहेब महाराजांनी नेमला एवढ्यासाठी की सर्व ग्रंथांचं सार आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्यांनी तो आपल्यासाठी नेमलेला आहे. आणि श्रवण करणे म्हणजे काय? जे श्रवण तुम्ही करता त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि ते निधिध्यासन केलं पाहिजे, तेव्हा श्रवण पुढं होतं. श्रवणात चुकला ना फार गडबड होते. श्रावण बाळाची कथा सगळेजण सांगतात. श्रावण बाळाची कथा, श्रावण बाळावर ती परिस्थिती का आली? दशरथाने ही परिस्थिती श्रावण बाळावर आणली. ती का आली? तर दशरथाचं श्रवण चुकलं. दशरथाचं श्रवण चुकलं. कथा सगळ्यांना माहिती आहे. शिकारीला गेला होता. श्रावणाला आपल्या माता पित्यांना ते आंधळे होते, वृद्ध होते. कावड बांधून त्यांची तो त्यांना घेऊन काशीला चालला होता. रस्त्यामध्ये त्याला ताण लागली, पाण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यांनी, म्हणून त्यांना एका झाडाखाली बसवलं. पाण्याच्या शोधासाठी गेला. मध्ये आणि जी घागर होती ती पाण्यामध्ये बुडवली तर बुडबुड असा आवाज आला. दशरथ शिकारीला जाणारा क्षत्रिय राजा तो लपून बसला होता आणि त्या पाण्यावर संध्याकाळच्या वेळी किंवा अमृतवेळी जनावरं येतात जंगलातली आणि ती पाणी पितात. त्याच्या आवाजाच्या दिशेने बाण मारला की शिकार होते. तर त्याला या जंगलात कोण कशाला येणार त्याची जाणीव नाही, कळलं नाही त्याला. नुसता आवाज आला, बुडबुड बाण मारला. म्हणजे श्रवण चुकलं. श्रवणामध्ये त्या मनन नाही, चिंतन नाही, त्याचा अभ्यास नाही. नुसतं ऐकलं, नुसतं ऐकून फायदा नाही. तर जे काय ऐकता त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. नुसतं तो ऐकलं की लगेच तुम्ही अंगी काढता, म्हणून जीवनामध्ये फार दुःख आहे तुम्हाला. कधी कधी संत ज्ञानी बोलतात ना, ते तुम्हाला कधी कधी लागतं, पण तुम्ही त्या प्रत्येक शब्द असे जपा, ते शब्द चाटा, त्याचा विचार करा. जीवनामध्ये तुम्ही स्वयंभू व्हा. खरं शांत सुख समाधान प्राप्त करा. तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त. म्हणून संतांचे शब्द
फार महत्त्वाचे असतात ते श्रवण झालं पाहिजे. दशरथाने श्रवण बरोबर नाही केलं म्हणून तो बाण त्या श्रावणबाळाला लागला आणि मग त्याला शेवटी त्या श्रावणबाळाच्या मातापित्यांच्या शापामुळे त्याच्यावर पुत्रविरहाची परिस्थिती आली आणि तो रामराम करून तोही मेला शेवटी. त्याची तीच पाळी आली. तो निदान रामराम करून तरी मेला. तो रामपुत्र या ओळखीने राम राम म्हणत होता. प्रभू या ओळखीने त्याने म्हटलं असताना तर त्यालाही मोक्षमुक्ती मिळाली असते. पण तो कसा होता? त्रिगुणात्मक होता. 3 राण्या, कैकेयी, कौशल्या आणि सुमित्रा. जी कैकेयी आहे ती तमोगुणी, कौशल्या जी आहे सत्वगुणी, सुमित्रा आहे रजोगुणी. या तीन गुणामध्ये तो अडकला आणि तमोगुणाने घाला आणला त्याच्यावर. काय घाला आणला? पुत्र करून बनण्याची पाळी आणली. तर रामाला राज्याभिषेक करायचा होता ना. तिने कैकेयीने 3 वर मागितले होते. कधी काळी ते वर बरोबर काय ते सांगितले नव्हते. त्याच वेळी बरोबर सांगितलं माझा आता वर पुरा करा, आपण मागितला पुरा करा. तर काय पहिले रामाला वनवासाला पाठवलं, भरताला राजगादीवर बसवा. म्हणजे ती दशरथाला मान्य करायला लागलं. कारण त्या बायकोच्या प्रेमापोटी, त्या बायकोकडून जी वासना पुरत होती, शरीरसुख मिळत होतं, त्याच्यामुळे बांधला गेला अज्ञानामध्ये तो. म्हणजे अज्ञानामुळे त्याच्यावरती पाळी आली. ज्ञान असतं तर तो अडकला नसता. म्हणजे आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान मिळण्याचा मार्ग एकच आहे. एका देवा सदाशिवा, एका देवा केशवा. किती देव असले एकच देव खरं आहे, बाकी आले आणि गेले. रामकृष्णाने त्यांना पण हा देह इथे टाकावा लागला. ते त्या परब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप झाले. ते परब्रह्मस्वरूप खरं आहे. ते परब्रह्म अन्य कोणी दुसरं तिसरं नाही. तुमच्यामध्ये जे चैतन्य आहे, तुमच्या देहाला चालवते आहे, तुमच्या डोळ्याने पाहते आहे, कानाने तुमच्या ऐकते आहे आणि तुम्हाला हवं नको ते सांगते आहे, ते आहे. मग तुम्ही त्याला ओळखले नाही. तुम्ही फक्त तुमच्या देहाच्या ओळखीने वागता. म्हणून देह आणि मन इंद्रिय काय म्हणतात त्याच्या मागेच तुम्ही लागता आणि तुम्ही बसता. सद्गुरूजी हकीकत सांगतात, ज्ञान सांगतात, ते परब्रह्म दुसऱ्या कोणाचं म्हणून तुम्ही ऐकता. ते तुमचं स्वतःचं ज्ञान आहे, तुमची स्वतःची ओळख आहे, तुमची स्वतःची माहिती आहे. असं तुम्ही अंगी कराल तर तुमच्या आत असलेलं चैतन्य आत्मा परमात्मा त्याचा तुम्हाला अनुभव प्राप्त होईल. हेच खरं ज्ञान आहे आणि तोच खरा ईश्वर देव आहे. बाकी तुम्हाला उपास तपास करून, कर्मकांड करून, इकडे तिकडे जाऊन, होम हवन करून काही प्राप्त होणार नाही. ही सगळे ग्रंथावर जाळायला लागतील. शास्त्र खोटी आहेत का? पण कोणी वाचलीच नाही ती. कोणाला जे परंपरेने त्या आपले पूर्वज अडाणी होते, अज्ञानी होते, त्यांना काही कळत नव्हतं. त्यांनी काय प्रथा घातल्या त्याच प्रथा आपण चालवतो आहोत. त्याच्यावर कधी आपण विवेक करत नाही, विचार करत नाही. त्याच प्रथा काही लोकांनी तोडल्या त्यांचं वाईट नाही झालं, उलट ते सुखी आहेत, आनंदी आहेत. पण आपण त्याच्यातच अडकून पडले, अज्ञानात अडकून पडले. कारण आपण विचार करत नाही. आपल्यामध्ये ते ज्ञान नाही. दासबोधामध्ये शेवटचा समास आहे तो परब्रह्माविषयी आहे. आता हे परब्रह्म आहे कसं? तुमच्यामध्ये आहे मी म्हणालो, पण ते नुसतं तुमच्यामध्ये वेगळं प्रत्येकाचं वेगळं परब्रह्म नाही आहे. सर्वांमध्ये ते एकच एक आहे आणि ते कसे आहे? अखंड आहे. अखंड आहे म्हणजे 2 व्यक्ती बसल्या असतील त्या 2 व्यक्तीमध्ये आहे, 2 व्यक्तीच्या मध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये पण आहे आणि जिथे बसले ते त्या वास्तूमध्ये भरून आहे आणि त्या वास्तूच्या पलीकडे पण आहे. म्हणजे जगामध्ये सगळीकडे सारखं आहे, अखंड आहे. जसं असं म्हणतात पक्षी अंतराळी गेला त्याला आकाश चारो तरफ आकाश आहे त्याला. तसं तुम्ही कुठेही जा, कुठेही बसा, परब्रह्म तुमच्या अवतीभोवती तुमच्या आत बाहेर आहे. वेगळं नाही. त्याला खंड नाही, ते तुटत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पुरामध्ये वाहत नाही, त्याला वेगळं करता येत नाही, त्याला छेद करता येत नाही. ते अखंड आहे. असा तो मुख्य परमात्मा, त्याला परब्रह्म म्हणतात. तो खरा ईश्वर देव, सर्वश्रेष्ठ. त्याला ज्याने ओळखलं ते देव झाले, त्याला ज्यांनी ओळखलं नाही ते दानव झाले.
ज्यांना ज्यांना मुख्य परब्रह्म परमात्मा ईश्वर देव त्याची ओळख नाही ते त्यांची वृत्तीभाव दानवासारखीच आहे. आणि म्हणून जगामध्ये असमतोल आहे, दुःख आहे, अशांती आहे. आपल्यामध्ये त्यातले काही गुण आहेत पण आपल्या वृत्तीमध्ये तेच आहे. सद्गुरू संत ज्ञानीपुरुष ग्रंथांच्याद्वारे तुमच्यामधले ते जे अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, तुमच्यामधली कमतरता, तुमच्यामधलं अज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते त्याचा त्याग करण्याचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचं तुम्ही श्रवण केलं पाहिजे आणि ते तुम्ही अंगीकारलं पाहिजे आणि निधिध्यासन म्हणजे त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. तुम्ही घाबरता, तुम्ही देवाला पण बसता, ते भीतीपोटी बसता. तुम्ही देवाला पण बसताना एक तर स्वार्थापोटी आणि भीतीपोटी, दोनच कारणापोटी. विचारू नका तुमच्या मनाला. तुम्हाला काहीतरी हवं आहे म्हणून देवाला बसता आणि तुमचं बरं वाईट होईल किंवा तुमच्या पोराबाळांचं बरं वाईट होईल या भीतीपोटी देवाला बसता. पण देवाला दुसरा समजून बसता. जसं सांगितलं, कार्यालयाच्या बिल्डिंग समोर उभे आहात तुम्ही, त्यात काम कार्य करणाऱ्या लोकांना ओळखता पण ते मोठ्या साहेबाला नाही ओळखत. तुम्ही तुमचं काम होणार नाही, तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे. तसं हे परब्रह्म जे आहे ते तुमच्या आतच आहे. तुम्ही इकडे तिकडे करून नाही. देव बाहेर जाऊन भेटणार नाही, बाहेर शोधायला भेटणार नाही, तुम्हाला आतमध्ये शोधायला लागेल. या देवाच्या आड काय येतं, आतमध्ये बसलाय तो आपल्याला का भेटत नाही आहे? त्याचं महत्त्वाचं कारण असं, आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये अज्ञान आहे आणि आपल्यामध्ये वासना आहे. तीनच गोष्टी कारण आहेत आणि ह्या वासना, अहंकार, भीती हे सर्वाला कारण एकच अज्ञान, दुसरं काही नाही. म्हणजे या ज्याची आपल्याला भीती वाटते त्याचं ज्ञान नाही आपल्याला. आपली परिस्थिती कशी आहे की एक अंधारी खोली आहे आणि त्याने काहीतरी कामाच्या खोलीत गेला आणि त्याला काहीतरी पडलेलं दिसलं, ते साप आहे म्हणून तो बोंबलायला लागला, ओरडायला लागला, साप आहे म्हणून. कोणतरी शहाणा आला आणि तो म्हणाले लाईट लाव ना, नीट बघ ना काय आहे ते. तर लाईट लावल्यावर कळलं दोर पडला होता, दोरी पडली होती, साप नव्हता. म्हणजे आपल्याला ते लाईट लावायची अक्कल होत नाही, तसं आपल्याला शोध घ्यायची अक्कल आणि आपला मार्गही चुकीचा, त्यामुळे आपल्याला भेटत नाही. हे ग्रंथ प्रमाणित आहे, हे ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे. मी सगळ्याला ग्रंथाचा प्रारंभ करताना सगळ्यांना सांगितलं, वाचा इथे, ऐका येऊन, अभ्यास करा. किती लोकांनी केला? आपल्या मनाला विचारून बघा, सद्गुरू काय करेल तुमच्यासाठी, काय मिळेल तुम्हाला? तुम्ही भक्ती बरोबर करत नाही, श्रवण बरोबर करत नाही, मायेमध्ये अडकलेत तुम्ही. स्वार्थ, लोभ, भीती, अहंकार आणि वासना ह्याची कुठे सगळे जडलेत, भरलेत या देहाच्या रूपाने आणि त्याच्या आत ते परब्रह्म झाकलं गेलं आहे. बस ते कसं आहे, प्रकाश. भिंत आडवी आली, दिवा पेटतोय, भिंत आडवीकडे अंधार असतो. तर तुमच्या या सगळ्याचे पडदे आडवे आल्यामुळे त्याचं दर्शन तुम्हाला होत नाही. त्याला दूर करायचं आहे. ते दूर करण्यासाठी श्रवण आहे. या मासामध्ये श्रवण जे करायचं आहे ते त्याच्यासाठी करायचं. तुम्ही उपास केले असणार, खूप सगळे दिवस उपास, फुकट त्या शरीराला जाळलं, त्या आत्म्याला त्रास दिला, पीडा दिली, बाकी काय नाही. काय मिळालं तुम्हाला मला सांगा? सगळे उपवास केल्यानंतर काय दाखवता येईल का तुम्हाला काय मिळाल्याचं? काय आहे तुमच्या हातात सांगा? काही नाही. सगळं अज्ञानात करता, मूर्खासारखे करता. शास्त्रोक्त दृष्टीने उपवास सांगितलेला आहे, लंघन तो एकाच दिवस करायचा आहे, पण तुम्ही देवासाठी करता. तुमची कल्पना त्या वारात देव आहे. वार निर्माण माणसाने केले, देव कसा असेल त्याच्यामध्ये? देव त्याच्या आधी आहे. वारा कुठून आला तो? त्याला भाजण्यासाठी, सोयीसाठी वाराचा उपयोग केला असेल. आणि तो मारुती रोज बसलाय, शनिवारीचं का जायचं त्याच्याकडे? रोज जाणार त्याच्याकडे. एका दिवशी जाऊन काय होणार आहे? तो बाकी दिवशी उपाशी, बाकी दिवशी त्याच्याकडे देवा जीवा भेटत नाही. त्याने काय करायचं? विचार करत नाही तुम्ही, अभ्यास करत नाही तुम्ही. कसं देव भेटणार तुम्हाला? कसं सुख शांती समाधान भेटणार आहे तुम्हाला? तुम्हाला बोलते जगाला बोलतो सगळं.
कसं भेटणार आहे? काही नाही, फरफट, जन्माची फरफट, आणि मरताना ती वासना शिल्लक राहते. अज्ञानात मरतो, परत जन्म घेतो, परत फरफट. म्हणून ज्ञान पाहिजे. रामदास स्वामींनी संपूर्ण ग्रंथ लिहिताना अशा प्रकारे लिहिलं. पहिलं अज्ञानाची माहिती. म्हणून त्याने जगामध्ये ही जग पंचमहाभूताचं म्हणलेलं आहे. ही पंचमहाभूतं कशी आहे त्याचा अभ्यास केला. मग हे जगामध्ये जीव निर्माण झाले, देह आकार निर्माण झाले, किंवा अनेक गोष्टी आकाररूप दिसत आहेत, दृश्यरूप दिसत आहेत, त्या कशा निर्माण झाल्या, चार खाडीतून निर्माण झाल्या, त्याचा अभ्यास केला. आणि हे सगळं जे निर्माण झालेलं आहे त्याची अवस्था काय आहे, ते कोणाच्या बळावर चालतात, तर ते एका चैतन्याच्या, एका आत्म्याच्या, त्या परब्रह्माच्या, त्याच्याशिवाय नाही. ते कसं आहे? सच्चिदानंद. बाकी हे सगळं भेदाने भरलेलं आहे, मायेने भरलेलं आहे, नाशिवंत आहे. पण त्याच्यामध्ये ते आहे, ते आहे म्हणून हे आहे सगळं दिसत आहे. ते ह्याला बघून काय होणार नाही, त्याला बघा, त्याला ओळखलं पाहिजे. तुमच्या देहामध्ये ते आहे, ते परके नाही, तुमचे स्वतःचे आहे. मग सांगितलं ना, पक्के आकाश उडून गेला किंवा तुम्ही उठून गेला तरी तुमच्याबरोबर ते बरोबर चाललेलं आहे. जिकडे तुम्ही जाल तिकडे आहे ते. तुम्हाला अमुक ठिकाणी शोधायला जायची गरज नाही. पाण्यात जसा मासा असतो, त्याच्या चारी बाजूला पाणी आहे, त्याच्या आत पण पाणी आहे, तसं परब्रह्म तो परमात्मा ईश्वर देव आपल्या भोवती, आपल्या आतमध्ये, आपल्या रोमारोमामध्ये आहे, चैतन्य म्हणून. त्याला जाणायचं आहे. तो सर्व विश्वामध्ये आहे, विश्वाला नाश आहे, तो शिल्लक राहतो. हे शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते तुमचे स्वरूप आहे. ज्याने ते ओळखलं ते देव ईश्वर झाले. ते स्वतः सांगून घेऊन गेले. तुम्ही भगवद्गीता वाचता, पण भगवद्गीतेमध्ये शेवटी काय सांगितलं आहे श्रीकृष्ण भगवानाने? हे मला जे काही ओळख माझी पटली ती माझ्या गुरुमुळे. अगदी स्पष्ट शब्दात सांगून ठेवलेली आहे. सगळ्या ग्रंथांचं शेवटी सार आहे. प्रत्येक देवाने जे आकाररूपाने निर्माण झाले, रामाने सुद्धा तेच सांगितलेलं आहे. जे आकाररूपाने देव झालेले आहेत, ऋषी मुनी सगळ्यांनी आम्हाला हे ज्ञान पासून आमच्या गुरुकडे झाले. गुरु हा परब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आत्मप्रचितीची व्यक्ती ती परब्रह्मस्वरूप, आणि तीच सद्गुरू म्हणून लोकांना ज्ञान देऊ शकते, कारण त्याचं ते प्रचितीचं ज्ञान असतं. रामदास स्वामी काय प्रचितीचे संत होते, त्यांच्या मुखातून आलेली वाणी आहे. आणि ह्या वाणी तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलीची गोष्ट माहीत आहे. त्यांनी त्यांच्यामध्ये ते परमस्वरूप त्यांना तुमची प्रचिती आली होती. म्हणून अगदी मुक्याच्या तोंडून वेद वदवले, रेड्याच्या तोंडून वेद वदवणे, भिंत चालवणे, पाठीवर भांडे बांधणे, ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तुमच्या सद्भावना ठेवल्यात, सद्विवेक ठेवला, सद्विचार ठेवला, आणि सत्याने वागला, मन शुद्ध ठेवले, तर तुम्हाला त्याची प्रचिती येणार. नेहमी सांगतो, आरसा स्वच्छ आहे, तुमचं रूप दिसतं, तसं तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, पवित्र असेल, तर तुम्हाला तो आतमध्ये ईश्वर आहे तो अनुभव आहे. त्याची शक्ती तुम्हाला अनुभवेल. त्या शक्ती जर तुमची अनुभवली तर तुम्ही बोलाल ते प्रमाण होईल. तुमचा शब्द कोणी खोडून काढणार नाही, आणि तुमचे प्रत्येक शब्द लोक झेलतील, ऐकतील, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतील. पण तुम्हाला तुमच्या वासना दूर करायला, तुमचा स्वार्थ लोक दूर करायला, तुम्हाला सर्व काही तो परमात्मा ईश्वर त्याच्यावर सोडून त्याचंच नामस्मरण. बाकी पोराबाळाची चिंता करायची गरज नाही. खरं सांगेन, पोराबाळाची चिंता करण्यामध्ये जो वेळ घालवता तो देवाचं चिंतन करण्यात झाला. तुमच्या पोराबाळाची चिंता तो आहे. तुमच्या हातात काही नाही, तुम्ही परावलंबी आहात. त्या ईश्वराच्या हातातच सगळं आहे. त्याच्यावर सोपवलं ना तर तुम्हाला आयुष्यात मोक्षमुक्ती मिळणारच. आनंद तुम्ही भोगाल, सुख भोगाल, शांती समाधान भोगाल. तुमच्या पोराबाळांचं कल्याण झालं, तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहा. परिपूर्ण त्याला वावरून घ्या, त्या मेरेसारखी भक्ती करा. हां, अनेक संत आपल्याकडे होऊन गेलेत बघा. परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीसाठी जात पात पंथ धर्म आडवा येत नाही. कारण परब्रह्म सर्वांमध्ये आहे, किडामुंगीमध्ये पण आहे, सर्वांमध्ये आहे. त्याच्याशिवाय कोणाची हालचाल होणार नाही. तुम्हाला जे जीवपण आहे, तुम्ही जे हयात आहात, जिवंत आहात, तुम्ही जे जीवन जगता आहात, हे त्या परब्रह्मामुळे आहे. नाही त्या देहाला काहीही नाही आहे. ते परब्रह्माने देहाचं अस्तित्व त्याग करायचं ठरवलं तर देह तत्काळ पडतो. मग देहाचा अभिमान करू नका.
त्याच्या आत बसलेला आहे, त्याची पालखी आहे, हे त्याचं देऊळ आहे, ते पवित्र ठेवा आणि सतत आठवण ठेवा माझ्यामध्ये तो आत्मा परमात्मा आहे. बाहेर शोधायला जाऊ नका, चुकीचे मार्ग, चुकीची भक्ती करू नका, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. संत संतोने सोपा सरळ मार्ग सांगितला आहे. परंपरेने अज्ञानात लोकांनी मार्ग काढले, सांगितले, तेच तुम्ही धरून बसता. त्याचा विचार करा, त्याच्यावर हे कसं बरोबर आहे विचार करा, कसं बरोबर आहे विचार करा. काही प्रथा चुकीच्या कळल्यानंतर काय केलं लोकांनी ना, मग अशा अनेक गोष्टी तुम्ही अजूनही धरून ठेवलेल्या आहेत, त्या त्याग केले ना, तुमचं जीवन सुखाचं, समृद्ध, आनंदाचं होईल आणि परमसुख तुम्हाला ओळखणं कचकी येईल. रामदास स्वामींनी काय सांगितलं, हे अज्ञान जे आहे तुम्ही धरून ठेवले त्याचं ज्ञान पहिलं सांगितलं. त्या ज्ञान दूर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे परमसुख प्राप्त होणार आहे. ते शेवटच्या या समाज सांगण्यास सांगितलं. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. यावर्षी करू शकला नसाल, पुढच्या वेळी करा, रोज करा, तुमच्या घरात ग्रंथ ठेवा. दिवसभरात कधीही वाचा, कधीही वाचा. वाचल्याशिवाय झोपू नका. रात्री झोपायला जाणार नाही असा निश्चय करा. माझ्या गुरुचं वचन आहे, असा निश्चय करा. निर्धार उपवास करणार असा ठरवता, निर्धार उपवास करता, काही प्राप्त होईल. तुमच्या किडन्या, तुमचे लिव्हर, इतर इंद्रिय लवकर खराब होतात. डॉक्टरकडे जायला लागतं, सलाईन चढवा, अंक करा, तंक करा. पण तुम्ही जर नुसतं हे ग्रंथ वाचाल आणि सद्गुरूचं वचन आहे, गुरुमंत्र दिलेला, त्या ओळखीने तुम्ही राहाल, काही करायचे, काही करायची गरज नाही. परब्रह्म सर्वामध्ये म्हणजे मी सांगितलं का, इथे कुठल्या तुमच्या आहाराचा, विहाराचा, कशाचाच बंधन नाही. सगळी सुख भोगा, परब्रह्म होऊन भोगा. परब्रह्म होऊन देहाला लागणारी सगळी सुख पुरवा. परब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद, म्हणजे सन्मार्गाने, खऱ्या मार्गाने मिळाला तर द्यायला पुरा, नाही मिळाला तर आनंद पुरा. अजिबात द्यायचा विचार करू नका. अज्ञानामध्ये देवळाचा विचार करून ते काय लागेल ते पुरवायचा प्रयत्न करतो आणि दुःख भोगतो आपण. ते होण्यासाठी, ते आपले त्यातून मुक्त होण्यासाठी अभ्यास आहे, ते साधन आहे. त्याच्यासाठी हा भाऊसाहेब बारे आपला ग्रंथ लावला आणि आपल्याला साधन अभ्यास करायला सांगितलं. आणि थोडा तर त्याच्यासाठी आज आपण ग्रंथाची शेवटी समाप्ती करतो. समाप्ती करण्याचा अर्थ असा आहे, समाप्ती करण्याचा अर्थ असा आहे की हे सगळं ज्ञान, ही ओळख आपण अंगीकारली, स्वीकारली आहे, तेव्हाच खरी समाप्ती होणार आहे. नाहीतर समाप्ती कशी होईल? आणि समाप्ती कशाची करायची? अज्ञानाची समाप्ती करायची. आणि जे आपलं स्वरूप आहे ते कधी समाप्त होत नाही, ते शाश्वत आहे. ह्या विषयाने ओळखीने राहायचं आहे, हे ज्ञान घ्यायचं आहे. त्या अर्थाने खरी समाप्ती. राजा श्री